आज पण आपल्या फॅमिलीमध्ये 3 नवीन मेंबर ऍड झाले. नमस्कार, मी तेजा. सकाळी उठल्या उठल्या कानावर अशी गोड बातमी आली की आपल्या लक्ष्मीला बाळ झाले. आता हे ऐकल्यावर मनात एक वेगळीच आतुरता निर्माण झाली. मग लगेच आपल्या लक्ष्मीकडे धाव घेतली. लक्ष्मीपाशी गेल्यावर डोळ्यासमोर जे आलं ते बघून मन तृप्त झालं. आहा, एवढं गोंडस बाळ. तेवढ्यात आपल्या दुसऱ्या गोंडस बाळाकडे नजर गेली. आता आपल्या गब्याला कशाचं टेन्शन आलं होतं काय माहित. गब्याचं टेन्शन दूर करायसाठी त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता असं लक्षात आलं की आपल्या गपू सेटला भूक लागलेली आहे. आता आपल्या गब्याला भूक लागली ना, आपण त्याला खायला नाही दिलं असं कधीच नाही होणार. मग काय, मस्त दूध आणि भाताचं कालवण केलं आणि घेऊन निघालो आपल्या गब्याकडे. आता गब्याकडे गेलो तर तिथे एक सोडून 2-2 कुत्रे दिसले. हा, दुसरं तुम्ही समजलेच असाल कोणतं कुत्र आहे. मग काय, पुष्पाभाऊची आठवण काढून आपल्या गब्यानं रप्पा रप्पा दूध भात वरपला. गब्या गुब्बीचं तर झालं, आता या तेजाचं काय. मग आपली मस्त पैकी चहा बनवून घेतली. लहानपणी 2 रुपयाला भेटणारा पार्लेज बिस्किटचा पुडा आज चक्क 5 रुपयाला भेटत आहे. कधी एवढे लहानाचे मोठे झालो कळत नाही. मायला 5 रुपयाच्या गोष्टीसाठी एवढा मोठा विचार करणं वेस्ट ऑफ टाइम असल्यामुळे सोडा विषय. तेवढ्यात कॉल आला की आपल्याला एक पार्सल आले. मायला मी काहीतरी वेगळंच मागवलो आणि इकडे काहीतरी वेगळंच आलंय. थोडी विचारपूस केल्यानं कळाले की साई भैयाचं पार्सल आहे. बाबा 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 बाबा, बेसबॉलची प्रॅक्टिस. मला न सांगता बेसबॉल खेळणार आहेत यांनी. आता साई भैयाने बेसबॉल खेळणार आहेत का दुसरं काही. ब्लॉग थोडा जास्तच मोठा होत आहे, त्यासाठी आपण याचे 2 पार्ट बनवलेले आहेत. पार्ट 2 पण तुम्हाला सायंकाळी लगेच बघायला भेटेल. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.